नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत पारनेर तालुक्यामध्ये आणि ह्या पारनेर तालुक्यातली काही जी ठिकाणं आहेत ती आपण पाहणार आहोत। पहिलं ठिकाण जे आपण पाहणार आहोत आज ते आहे पळशीचा किल्ला। हा एक भुईकोट किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या आत जेव्हा आपण जातो तिथे एक पळशीकरांचा वाडा आहे आणि त्या वाड्यामधलं जे नक्षीकाम आहे ना ते अतिशय सुंदर आहे। तेव्हा हा किल्ला आणि हा जो पळशीकरांचा वाडा आहे तो आपण पाहायला आपण आता निघालेलो आहोत। चला तर मग पाहूयात हा वाडा, हा किल्ला आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। पळशीच्या वाड्याकडे जाताना आपल्याला मांडवे हे गाव लागलं। पुढे आता खडकवाडी आहे आणि खडकवाडीपासून जवळजवळ 7 किलोमीटरचं अंतर आहे। तेव्हा आपण जवळजवळ 13 मिनिटांमध्ये पळशीच्या किल्ल्यापर्यंत पोहोचू। पळशी किल्ल्याच्या मार्गाने आता आपण पुढे पुढे चाललोय आणि इथे आपण पाहतोय आता आपण असं समतल अशा पठारावर आलोय। मात्र हा एक घाट रस्ता आहे आणि घाटात न जाताना जो रस्ता आहे ना तो असा वरती चढ असलेला हा घाट आहे आणि आता आपण वरती चढलोय आणि एक पठार सारखा असा एक सरळ आपण म्हणून अशा भागावर आलोय। सगळीकडे डोंगर आणि असा मधनं एक रस्ता, बाकी कोणी दिसत नाहीये त्याच्यामुळे रस्ता छान वाटतोय आणि आपण फक्त आपली गाडी इथे मधनं चालली आहे त्याच्यामुळे वातावरण वगैरे छान वाटतं इथे आल्यावर एकदम। श्रीनगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि आता आपण पळशी आपल्यापासून जस्ट 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। तो आपण आपल्याला इथे किल्ल्याचे जे बुरुज आहेत ना ते इथून तुम्हाला दिसत असतील, जरा झाडी जास्त आहे त्याच्यामुळे इथनं दिसत नसेल। हां, ते इथे समोर आपल्याला बुरुज दिसत आहे। 200 मीटरनी आपल्याला राईटला वळायचं आहे आणि आपण पळशीच्या किल्ल्यामध्ये पोहोचूयात। हा एक भुईकोट किल्ला आहे। याला 16 बुरुज आणि 4 दरवाजे आहेत। दरवाजा एवढा मोठा आहे की याच्या आतमधूनही गाडी जाते आणि याच्या आतमध्येच पळशी हे गाव आहे। हे समोर आपल्याला पळशीचा किल्ल्याचे बुरुज दिसत आहेत आणि ह्या किल्ल्याच्या दरवाजातनं आपण आता आत चाललोय। आतमध्ये पळशी गाव आहे आणि ह्या किल्ला दरवाजाच्या दोन्ही बाजूला काही शिलालेख आहेत ज्याच्यावरनं आपल्याला ह्या किल्ल्याची माहिती मिळते। आता आपण आत आलेलो आहोत आणि इथून पुढे जाऊयात। पळशीकर वाड्याच्या इथे आता आपण पोहोचलेलो आहोत। इथे जे आपण बघाल तर पळशीकरांचा हा जो वाडा आहे आणि त्याचं जे लाकडी नक्षीकाम आहे तेही अतिशय कोरीव आणि सुंदर आहे। सध्या आपल्याला ते दार बंद दिसतंय, बघू आपण ते दार ओपन करून। बंद आहे। पळशीच्या वाड्यामध्ये आता आपण चाललेलो आहोत। गंमत ही झाली, मगाशी जे तुम्हाला दाखवलं तर वाडा आधी बंद होता आणि कुणाला तरी आम्ही त्या मावशी तर त्यांना विचारलं तर त्यांना म्हटलं की जायचं कसं, तर म्हणे इकडनं जा। बघितलं तर परत दरवाजा बंदच। मग तिकडे आम्हाला एक आजी भेटल्या आणि त्या आजी आल्या, त्याने हा दरवाजा वाजवला आणि आता आम्हाला दरवाजा सुरू करून दिला आहे, ओपन करून दिला आहे। आता आपण आत जाऊयात। सो त्या आजी खूप गोड होत्या आणि त्या आजींचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला हा दरवाजा उघडा करून दिला आणि फायनली आता आपण पळशीच्या वाड्यामध्ये आत चाललोय। इथे आपण पाहतोय तर पहारेकरांना बसण्यासाठीची देवडी आहे ना, ती देवडी इथे आपल्याला पाहायला मिळते। पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते लाकडी आहे आणि हे वरचं जे छत आहे हे खांब आहेत, सगळं अगदी लाकडी असून इथे ज्या पहारेकरांसाठी बसण्याच्या ज्या देवड्या आहेत त्या देवड्या पाहून आता आपण इथे आत शिरतोय। या किल्ल्याला पानिपताचा इतिहास आहे। तो असा की होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे पळशीकर यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर यांनी
पानिपताच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला आणि त्यामुळेच त्यांना हे गाव इनाम म्हणून मिळालं. पट्ट्यांवर पण डिझाईन होत्या पण त्याचा दिसत नाही. हो या पट्ट्यांवर सगळ्यात जुन्या जुन्यासारखा. हो का? तर आता आपण पळशीकर वाड्यामध्ये आहोत. पळशीकर वाड्याचा जो पहिला मजला आहे तो आपण पाहिला. दुसऱ्या मजल्यावर मला ॲक्च्युली माहीत नव्हतं, तर इथे आपल्याला सार्थक पाटील भेटले लकीली, आणि त्यांनी आपल्याला हा जो वाडा आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर आणला आहे. आणि ह्या दुसऱ्या मजल्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि पाहतोय आपण की हा तेव्हाचा रंगमहाल होता. आणि ह्या रंगमहालामध्येही जे वरच्या छताची जी नक्षीकाम आहे ते सगळं लाकडी नक्षीकाम आहे, अगदी आखीव रेखीव आहे. आणि इथे तेव्हा जुन्या काळामध्ये जे पेंटिंग केलं असेल ते निळ्या शाईमध्ये केलेलं हे पेंटिंग दिसतंय. मध्ये मध्ये हा रंग आपल्याला दिसतोय निळा आणि कदाचित गेरू असा लाल रंगाचा कदाचित वापर करून त्यांनी इथे ही चित्र काढलेली असतील. पुढे जर आपण आलो तर इथे एक लाकडी दरवाजा आहे आणि इथे कोनाडे बनवलेत. आणि ह्या कोनाड्यांमध्ये तेव्हाच्या काळी छोटे छोटे दिवे लावले जात असतील आणि तेव्हा हा रंगमहाल किती सुंदर दिसत असेल ह्याचा अंदाज आपल्याला ह्या चित्रांकडे आणि ह्या कोनाड्यांकडे पाहून येतोय. इथे प्रत्येक ठिकाणी छान छान कोनाडे आहेत आणि ह्या प्रत्येक कोनाड्यामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत. इथे गणपतीचं चित्र आहे आणि बाकीची चित्र आता स्पष्ट दिसत नाही आहेत, मात्र प्रत्येक कोनाड्यामध्ये छान छान चित्र आहेत. वरती जे कोनाडे आहेत त्याच्यामध्ये पणत्या ठेवण्यासाठीचे आणखीन छोटे छोटे कोनाडे केलेत. इथे झोपाळा होता. ओके, बरोबर आहे. झोपाळ्याचं ते अडकवायच्या जे आहेत कड्या त्या दिसत आहेत आपल्याला. आणि इथे इथे कुठली चित्र म्हटलास तू? मल्हारराव होळकर आणि नानासाहेब पेशवे यांची चित्र खरंच आपल्याला स्पष्ट दिसत आहेत ॲक्च्युली. खूपच छान हा सार्थक, म्हणजे इथे आल्याचं सार्थक झालं असं म्हणते मी. खरंच खूप भारी, मस्त. तो आता आपण रंगमहाल पाहिलाय आणि रंगमहालाच्या पुढे काय म्हटलात? राणी महाल. राणी महाल तिथे आता आपण जाऊ. कोनाडे होते माझ्या मते, पण जरा तर आता आपण दुसऱ्या मजल्यावरच्या राणी महालमध्ये. हां, आणि आता राणी महाल सोडला की पुढे राजा राणी महाल आहे. चला बघूया. मग ह्या महालाच्या दोन्ही बाजूला आपल्याला जाता येतं. अशा पायऱ्या आहेत है ना, ह्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला पायऱ्या आहेत. आणि आता इथे पुढे गेलं की आपल्याला राजा राणी महाल पाहायला मिळेल. तर हा होता राजा महाल. हा इथे शेजारी राणी महाल आहे इथे. आणि इथून जर पुढे आपण गेलो तर परत असं छोट्या छोट्या गॅलरी आहेत है ना. आता आपण इथून जरा आत जाऊन बघू. अजून एक सांगायचं होतं. बोल की. सगळ्या खांबांवर अशी कोणती डिझाईन नाही, याच्यावर डिझाईन का बरं? इथेच फक्त ती डिझाईन. ते बालाजीचे हे मूर्ती ना, हा, त्याच्यात बालाजी देवी राजा राणी असे आणि त्यांचं बाळ. बालाजी देवी राजा राणी आणि त्यांचं बाळ आहे हे इथे दाखवलंय. आणि त्याच्यामुळे बरोबर आहे ना, सगळ्या खांबांवर आपल्याला फक्त उमळत्या कल्या. इथं शेषनाग आहे, परत इथं पोपट आहे, परत इकडून काय आहे, इथं पण शेषनाग आहे. सगळे बारीक बारीक शेषनाग आहे. इथं पण शेषनाग आहे राजाच्या वाशी.
मला हे सांग, आपण ह्या वाड्याच्या सगळ्यात वरच्या टप्प्यावर आलोय, म्हणजे हा 3रा मजला आहे आणि इथे टोटल 4 वाडे होते 4 है ना. त्यातला हा मेन पळशीकर वाडा. ह्या वाड्यावरून आपल्याला सगळीकडची आपल्या पळशीच्या किल्ल्याची तटबंदी दिसतीये. आणि तो पुढे एक दरवाजा आहे, तो उत्तरेचा दरवाजा आहे का? तिथून आम्ही आत नाही आलो, आम्ही इकडून आत आलो. ह्या दरवाजात ना तो मेन दरवाजा आहे, हा दुसरा दरवाजा. बारीक टोटल 4 दरवाजे. आणि तिकडून बारीक एक खंडोबाचं मंदिर आहे, तिकडे जायला एक निघतो. तिकडे एक जायला निघतो. तिकडे एक जायला निघतो दरवाजा. तर आता आपण पळशीकर वाड्याच्या मुख्य चौकात आहे. ह्या मुख्य चौकामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सगळीकडे ह्या चौकामध्ये आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळतं. प्रत्येक खांबावरची, प्रत्येक चौकोनातली जी डिझाईन आहे त्याचं नक्षीकाम अगदी वेगळं वेगळं आहे आणि त्याचं प्रत्येकाचं आपलं एक सुंदर असं वैशिष्ट्य आहे. वरती आपण पाहिलं तर आपण आधी ते अननसाच्या आकारासारख्या खांबांची रचना पाहिली. मध्ये म्हणजे राजा, राणी, विष्णू आणि एक देवीची मूर्ती पाहिली. आता आपल्याला जो हा चौक दिसतोय ना, त्या चौकातल्या प्रत्येक नक्षीकामाबद्दल थोडीशी माहिती मला जी सार्थकने सांगितली आहे ती बघूयात. तर इथे जे आहे ते आपल्याला 2 बाजूला 2 मासे दिसत आहेत. मध्ये इथे मला पोपटासारखी अशी डिझाईन दिसते किंवा हे मोर आहेत. ह्या 2 खांबांवर हे मोर कोरलेले आहेत. इथे 2 मास्यांसारखी एक रचना आहे आणि ते जे लोंबकळलेले जे 2 असे सागवानी लाकडाचे नक्षीकाम दिसत आहे ते म्हणजे ॲक्च्युली 2 फुलांच्या परड्यांसारखे दिसत आहेत जे ॲक्च्युली हालत आहेत. इथे ह्या कोष्टकामध्ये आपल्याला ड्रॅगन सारखी 2 रचना पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये ही एक मोराची डिझाईन आहे. सो हे ड्रॅगन सारखं आहे. इथे पण जे आहे ते ड्रॅगन सारखंच आहे. पुढे इथे हत्तीची एक रचना आहे, हत्तीसारखं एक डिझाईन केलं आहे. सो इथे हत्तीसारखं दिसतंय. इथे फुलं आणि पानं यांचीच डिझाईन दिसतीये. मधलं हे जे हा जो खांब आहे इथे सुस्वागतम करणारी एक छान अशी सुंदर अशी देवीची मूर्ती दिसतीये. इथे कमळाची जी फुलं आहेत ना, कमळाची उमललेली फुलं त्यांची छान डिझाईन दिसते. समोरच्या खांबांवर आपल्याला परत गुलाबांची उमललेली फुलं आणि अंबारीवरचा हत्ती पाहायला मिळतोय. सो इथे सुंदर किंवा छान हे शब्द म्हणजे काहीच नाही आहे. काय ह्या नक्षीकामाला आपण वर्णन करायचं हे कळत नाही. आणि ही राजसभा आहे जिथे लोकांना जर काही प्रश्न असतील, त्यांच्या जर काही मागण्या असतील, त्यांना जर राजापर्यंत आपलं काही म्हणणं सांगायचं असेल तर ते इथे ती राजसभा भरायची. इथे लोक बसत असतील आणि तिथे राजे आपला जो निर्णय असतील, निकाल असतील ते देत असतील. आणखीन एक इथे जे तळघर होतं ना ते तळघर इथे होतं. ही सगळी रांजणं आहे, जात आहेत, हे सगळे जाते आहेत इथे जे टाकलेले आहेत ते. इथे तळघराला जायचा रस्ता होता आणि हे दगडातच कोरलेलं रांजण आहे, पाण्याचं रांजण. आणि हा तेव्हाचाच दगडी हौद जिथे पाणी आजही ते साठवत आहेत. हा आंघोळीचा पाट आहे. हो, त्या आंघोळीच्या पाटावर पण बघ ना आपल्याला अशी किती छान डिझाईन पाहायला मिळतीये. किंवा इथे पण अशी डिझाईन पाहायला मिळते, राजांच्या आंघोळीसाठीचा हा पाट. तर आपण हातावर नक्षी काढतो, मेहंदी काढतो, तर ती हातावरची मेहंदी सुद्धा एवढी नाजूक नसेल ना, एवढं या एकसंध लाकडामध्ये, सागवानी लाकडामध्ये त्यांनी एवढं सुंदर जी रचना केली आहे. मी हॅट्स ऑफ करते म्हणजे या सगळ्या नक्षीकामाला. एवढं सुंदर हे नक्षीकाम आहे, आल्याचं सार्थक झालं. खरंच सांगते, सार्थक. खूप छान वाटते मला इथे आल्यावर. आणि आता इथे पुढे आपण काय बघणार आहे? बालाजी मंदिर. चला तिथे जाऊयात.
तर वाड्यात प्रवेश केल्यावर वाड्याच्या डाव्या बाजूला हे वाड्याचं देवघर आहे, सगळ्यात जुनं देवघर. जिथली जे मूर्ती पण आहेत किंवा जे देवघर आहे ना ते पूर्ण लाकडी आहे, ते सुद्धा सागाचं. काष्ठशिल्पाचा एक अप्रतिम नमुना असलेल्या या वाड्याला भेट दिल्यानंतर फार आनंद झाला. मी पाहिलेला सर्वात सुंदर वाडा कुठला तर हाच. अशी खूप सारी ठिकाणं असू शकतात जी अजूनही आपल्या दृष्टिक्षेपात नाही. वाड्याच्या मागच्या बाजूला हे एक आणखीन एक सुंदर मंदिर पाहायला मिळतंय. मात्र त्याही मंदिराला कुलूप आहे म्हणून आपण आत जाऊ शकत नाही आहे. मात्र जर ह्या मंदिराची जी रचना पाहिली तर त्याच्या रचनेवरून आपल्या लक्षात येते की हे जुन्या काळातलंच बांधकाम आहे. वरून ही जी चौकट आहे मंदिराच्या आत जाण्याची, हा जो दरवाजा आहे त्या दरवाजावर आपल्याला गणपती आणि हनुमान असं दोन, गणपतीमध्ये आहे आणि हनुमानाची जी चित्र आहे ती दोन्ही बाजूला पाहायला मिळत आहेत. सो हे पण जे मंदिर आहे ह्या किल्ल्याच्या आतलं आणि पळशीकर वाड्याच्या मागच्या बाजूला, हेही मंदिर फार जुनं आणि सुंदर असं दिसतंय. गाभाऱ्यामध्येही फार अंधार आहे, त्याच्यामुळे गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती आहे तीही आपल्याला काही पाहायला मिळत नाही आहे. आता आपण हे पाहून पुढे जाऊया. त्याच्याबरोबर हे जे मंदिर आहे मंदिराच्या मागे आपल्याला एक बारवही पाहायला मिळते आहे. सो ती पाण्याची बारवी आहे, त्या पाण्यात तिथे पाणी आहे का ते एकदा फक्त आपण चेक करू. पाणी आहे मात्र खराब झालेलं आहे. 2 मिनटं मी दाखवते. आता पळशीतल्या शंकर मंदिराच्या इथे आहे. ह्या मंदिराची जी रचना पाहिली तर हेमाडपंथी पद्धतीची ही जी रचना आहे आपल्याला पाहायला मिळते. इथलं शंकराची जी पिंडी आहे तीही अगदी सुंदर आहे. जर आपण इथे पाहिलं तर शंकराची जी मूळ पिंडी होती ती खाली आहे, जी काळ्या दगडातली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यावर दुसरी संगमरवरी पिंडी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. मात्र आतलं जे बांधकाम आहे किंवा इथलं मंदिराचं जे पूर्ण बांधकाम आहे ते जुनं आणि खरं असं रिअल असं जे बांधकाम आहे ते आपल्याला आल्यावर पाहायला मिळतं आहे. दुसरी गोष्ट, इथे मी जे बोलते तर माझा आवाज घुमतो आहे कारण की ह्या मंदिराचा जो घुमट आहे तो असा गोलाकार आहे आणि गोलाकार असल्यामुळे आपण जेव्हा बोलतो तेव्हा घुमल्यासारखा आपल्याला आवाज इथे ऐकायला येतो आहे. मंदिराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराची इथे आपल्याला प्रत्येकाकडे प्रत्येक कोनाड्यामध्ये किंवा प्रत्येक भिंतीवर आपल्याला दगडी सज्जही पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे हवा वातानुकूलित राहायला इथे मंदिरामध्ये त्याच्यामुळे त्याचा फार फायदा होत असेल की वातावरण इथलं वातानुकूलित आहे. मंदिर सुंदर आहे, इथली रचना मस्त आहे आणि हेमाडपंथी पद्धतीचं हे जे मंदिर आहे पळशीच्या ह्या किल्ल्यामधलं अगदी सुंदर असं मंदिर आहे.
आज आपण पळशीच्या वाड्याला आणि ह्या पळशीच्या वाड्याजवळच असलेल्या 2 मंदिरांना भेट दिली. त्यातील एक म्हणजे शंकराचं मंदिर आणि एक विठ्ठलाचं मंदिर. ह्या दोनही मंदिरांचं बांधकाम हे अति प्राचीन होतं आणि त्यांचं नक्षीकाम अतिशय सुंदर होतं. त्याचबरोबर वाड्याचंही नक्षीकाम, लाकडी नक्षीकाम अतिशय सुंदर होतं, जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि भेटूयात पुन्हा अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.